7 वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय। पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधी कधी अवघड होतं। नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो आणि मी जे बोललो ती माझी भूमिका होती फक्त नाही। जो कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे। ठराविक नेते असतील त्यांनी नीटच्या बाबतीत कुठलीही भूमिका लगेच घेऊ शकले नाही। मी नाराज झालोय आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलोय। एक मी नाराज झालोय आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलोय हे तुम्हाला कधी दिसणार नाही। माझा स्वभाव जर तुम्ही बघितला तर माझ्या मनामध्ये जे आहे ते मी बोलून दाखवतो। नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो। मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर नाहीतर ज्या पद्धतीने आपली पार्टी चालते त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षने बोललो आणि मी जे बोललो ती माझी भूमिका होती फक्त नाही। मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी त्या ठिकाणी राहतो। त्यांची भूमिका फक्त मी तिथं बोलून दाखवली आणि बोलून दाखवत असताना मी हेच सांगितलं होतं, हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे तो सामान्य नागरिक जे मतदार आहेत, निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि फक्त पवार साहेब यांच्यामुळेच हा विजय आपल्याला मिळालेला आहे। आणि नंतर मीडियावर जे काही चाललं की माझं आणि जयंत पाटील साहेबांचं, पण दोघांचं भाषण आपण जर बघितलं तर पाटील साहेबांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हा जो विजय झाला आहे ही जी पार्टी आहे ती सामान्य लोकांची पार्टी आहे। आणि आमच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही त्या ठिकाणी फरक नाही, फक्त एकच आहे, लोकात आम्ही जेव्हा जातो, मी भेटत असतो, विदर्भात गेलो, समजा पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कोकणात गेलो, नाही नाशिक त्या भागात गेलो तर तिथं गेल्यानंतर अनेक लोकांची इच्छा असते पार्टीला जुडायला। निर्णय घेणं हे फार महत्वाचं असतं, लगेच निर्णय घेणं तर तितकंच महत्वाचं असतं। 7 वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय। पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधी कधी अवघड होतं आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी मी बोलून दाखवलेली आहे, ती त्यांना मान्य सुद्धा आहे। येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आदरणीय पवार साहेब असतील, जो कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे आणि जो विषय प्रमुख पदाच्या बाबतीत त्यात मी स्वतः इच्छुक नाहीये, अजिबात नाही, कारण का त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब चांगलं काम करतच आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने खाली काम करायचं आहे। पण काम करत असताना जो युवा विद्यार्थी अजून इतर जे काही सेल आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे। कारण का आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये तिथं फिरत होतो तेव्हा अनेक युवांना जुडायचं होतं, पण कुठेतरी आपली संघटना युवा विद्यार्थी आणि ह्याच्या बाबतीत जे काही काम केलं जातं त्यात कुठेतरी आपण कमी आहोत असं काही प्रमाणात आम्हाला वाटलं, म्हणून त्या क्षेत्रामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल हे मी साहेबांनाही बोलून दाखवलेलं आहे। आता आम्ही वाट बघतोय की त्या बाबतीत काय निर्णय तिथे घेतले जातील का। सगळे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते। रायगडचं प्रभारी पद देखील मध्यंतरी काढून घेण्यात आलं, त्यानंतर तुम्ही युवा संघर्ष यात्रा काढली, संवाद यात्रा काढली, असे अनेक यात्रा काढत तुम्ही वेळोवेळी प्रश्न जे आहेत ते या राज्यामध्ये उपस्थित केले, परंतु पक्षाकडनं आता तुम्हाला खरंच जबाबदारी मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। माझं एकच मत असतं की पद असलं काय नसलं काय, एखादा मुद्दा जर महत्वाचा असेल तर त्याच्यावर लगेच बोललं पाहिजे। आता नीटच्या बाबतीत भूमिका घेणं फार महत्वाचं आहे, पण पार्टी असेल ना तर इतरही जे काही ठराविक नेते असतील त्यांनी नीटच्या बाबतीत कुठलीही भूमिका लगेच घेऊ शकले नाही, ती घ्यायला पाहिजे होती आणि ते आता घेत आहेत, ती चांगली गोष्ट आहे। त्यामुळे जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली होती तर युवांचे मुद्दे होते, शेतकऱ्यांचे होते, कष्टकऱ्यांचे होते आणि मग हे जे काही मुद्दे आहेत जे सामान्य लोकांसाठी अतिशय महत्वाचे आहेत ते खऱ्या अर्थाने त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे। पद असलं काय नसलं काय बोलणं हे फार महत्वाचं आहे, त्यातून मी तिथं बोलत होतो। तर त्याचा अर्थ असा नाही की पार्टीने तिथं सहकार्य केलं नाही, पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मला असं वाटतं की येत्या काळामध्ये अजून ताकदीने आपल्याला विविध विषयामध्ये काम करावं लागेल आणि पार्टीची साथ तर आहेच, ती अजून जर साथ जास्त चांगली मिळाली तर अजून प्रकर्षणाने आपल्याला सामान्य लोकांचे मुद्दे हे हाती घेता येतील आणि मग ते येत्या काळामध्ये मार्गी लावता सुद्धा येतील असं वाटतं। युवकांना संधी मिळावी अशी तुमची भूमिका आहे, परंतु अनेक नियुक्त्या तुमच्या माध्यमातून युवकांना केल्या जातात, परंतु जयंत पाटलांकडून त्या नियुक्त्यावर निर्णय घेतले जात नाही आणि परस्पर दुसरे निर्णय घेतले जातात।
याच्यामुळे असं वाटतं की पक्षाची जी दोर आहे ती तुमच्या हातात मिळाली? नाही, पक्षाची दोर वगैरे आपल्या हातात कोणाला घ्यायची नाही, मलाही घ्यायची नाही, ती साहेबांच्या हातात आहे. साहेब योग्य असे निर्णय तिथे घेतात. जयंत पाटील साहेब सुद्धा स्वतः पार्टी संघटनेमध्ये त्याच्यामध्ये ते लक्ष देत असतात. पण जेव्हा आता जनरेशन टू जनरेशनमध्ये थोडासा फरक तिथं पडत असतो. आम्ही थोडं स्पष्ट बोलणारी लोक आहोत. पार्टीला थोडा तरी नुकसान कुठं होत असेल तर ते आमच्यासारख्याला अजिबात पटत नाही आणि कुठल्याही नेत्याला ते पटत नाही, पण आम्ही ते बोलून दाखवतो. त्यामुळे आमचं असं मत आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या विधानसभेमध्ये कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत. आणि एखाद्या आमदारकीमध्ये नाही तर विधानसभेमध्ये काही ठराविक पूर्वीची मैत्री असेल, पूर्वीच्या काही गोष्टी असतील, नाही चुकीच्या पद्धतीने जर एखादा सर्वे केला गेला असेल, त्यामुळे एखादा आमदार आणि निष्ठावंत व्यक्ती जर तिथं पडणार असेल नाही तर अडचणीत येणार असेल, नाहीतर एखादा निष्ठावंत व्यक्तीला सोडून जर दुसऱ्याला कोणाला संधी दिली जात असेल, त्या गोष्टी होऊ नये या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये पेरंट बॉडी जी आहे, जी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालली, तिथं चांगलं काम करतच आहेत. पण आमचं असं मत आहे की युवा, विद्यार्थी आणि इतर जे महत्त्वपूर्ण सेल आहेत, ज्याच्यामध्ये युवती असेल, अजून काय आहेत, त्यात अजून जास्त ताकदीने काम करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो. त्यामुळे येत्या काळामध्ये या विषयाच्या बाबतीत जर एखादी जबाबदारी मिळाली तर आज जबाबदारी नसताना सुद्धा आम्ही सर्वजण काम करतो. जबाबदारी आल्यानंतर नक्कीच काम करायला एक वेगळी ताकद ही मिळेल असं वाटतं. सर, तुम्ही आता म्हणाला की पंजाब दिनाच्या कार्यक्रमामध्ये 85चा नारा दिलेला होता. सध्या जी प्रेस कॉन्फरन्स झाली संयुक्त, त्याच्यानंतर एक असा अंदाज व्यक्त केला जातोय की राष्ट्रवादीच्या वाट्याला 80 ते 85 जागा येतील. तुमची काय मागणी असणार आहे पक्षाच्या वतीने की किती जागा राष्ट्रवादीला मिळाल्या? आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील. पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्याव्यात. शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे. आणि तसंच महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं.